जत जिल्हा सांगली येथे श्री बसवेश्वर यांना माजी आमदार माननीय विक्रमसिंह सावंत व माजी सभापती तमनगौडा रवी पाटील यांनी केले अभिवादन। यावेळी सांगली मार्केट कमिटीचे माजी सभापती माननीय नाना शिंदे, जतचे नगरसेवक मोहन कुलकर्णी, विकास माने, माजी नगरसेवक महादेव कोळी, काँग्रेस कमिटीचे तालुका माजी अध्यक्ष बाबासाहेब कोडक, जत शहर काँग्रेसचे अध्यक्ष निलेश बामणे, मार्केट कमिटीचे माजी उपसभापती महादेव अंकलगी, माननीय काळे सर यांच्या समवेत माननीय चंद्रकांत गुड्डोरगी, बाळासाहेब तंगडी, सांगली अर्बन बँकेचे शाखाधिकारी रमेश येळदरी, तुकाराम माळी सर यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी खास करून उपस्थित होते। आज जगज्योती बसवेश्वर महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं तमाम जत तालुक्यातील नागरिकांना या बसवेश्वर जयंतीच्या निमित्तानं शुभेच्छा देतो। आणि त्याचबरोबर ज्या पद्धतीनं 12व्या शतकात जगज्योती बसवेश्वर महाराजांनी या पृथ्वी तलावर जातीची विषमता वाढल्यानंतर या ठिकाणी प्रत्येक गावोगावी जाऊन ती विषमता नष्ट करण्याचं काम केलं। आणि त्यावेळेस काय कवे कैलासा अशा पद्धतीचा एक संदेश या निमित्तानं म्हणजे काय कवे कैलासा त्याचा अर्थ असा होतो की या समाजाची जातीय तेढ नष्ट करण्यासाठी आपण जे काम करतो त्याला प्रामुख्यानं प्राधान्य देणं आणि त्या पद्धतीनं या समाजातल्या उपेक्षित लोकांना उपयोगी पडून ही विषमता नष्ट करण्याचं काम 12व्या शतकात सन्मान्य जगज्योती बसवेश्वर महाराजांनी केले। आणि त्याच पद्धतीनं त्या येणाऱ्या काळात सुद्धा एकीकडं आजची परिस्थिती जर बघितली की जातीमध्ये विषमता निर्माण करून तेढ निर्माण करण्याचं काम या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आज महाराष्ट्रात आणि भारतात होऊ लागलेलं आहे। खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीनं जगज्योती बसवेश्वर महाराजांनी आपल्याला काय कवे कैलासा हा जो रोड दिलेला आहे त्या पद्धतीनं येणाऱ्या काळात आपण सगळ्यांनी काम करावं अशा पद्धतीचे या निमित्तानं सगळ्यांनाच या बांधवांना शुभेच्छा देऊन थांबतो। ಜಗಜ್ಯೋತಿ ಬಸವಣ್ಣನವರು ವಚನ ಪಿತಾಮಹ ಹಾಗೂ 12ನೇ ಶತಮಾನದಲ್ಲಿ ಒಂದು ಸಂಸತ್ ನಿರ್ಮಾಣ ಮಾಡಿ ಎಲ್ಲ ಧರ್ಮ ಭಾಷೆ ವೇಷ ಎಲ್ಲ ಸಮಭಾವದಿಂದ ಒಂದು ಸಂದೇಶ ನಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ಕೊಟ್ಟರು। ಇದೀಗ विक्रम दादा ಹೇಳಿದರು आजच्या सगळे बसवण्णांचे वचनाचे लोक सगळे विसरून त्याचे उलट सगळ्या कार्यपद्धती सुरू केलेले आहे। पहिलं आम्ही या गोष्टीला निषेध केला पाहिजे कारण बसवण्णांच्या प्रतिमेचं आपण फक्त जयंतीपुरते पूजा न करता पण त्यांचे आचार विचार पूर्ण जनमानसामध्ये आपण आयुष्यभर जर राबवलो तर सर्व भाव समभाव या गोष्टीला आपण खरं वचन पितामह बसवण्ण अण्णा बसवण्ण जगज्योती बसवण्णांचे आचार विचार आपण पालन केल्यासारखं होतं आहे। पण आत्ताच्या याच्यामध्ये राजकारण समाजकारणामध्ये त्याचे अतिशय विपर्यास बघायला मिळते। आता आपण आज अण्णा बसवण्णांच्या जयंतीनिमित्ताने आपण सर्वांनीच आज एक विचार मांडू आणि सर्व धर्म समभाव ह्या विचाराने आपण जाऊ असे सर्वांना शुभेच्छा आणि संदेश देतो। जय हिंद। Press the bell icon on the YouTube app and never miss another update.